श्रावण आला की आपल्या बायकांची लगबग सुरू होते. देवधर्म, उपास-तापास, नटणं-मुरडणं, पंचपक्वान्न असं सगळं काही सुरूच होतं. सुट्टी नाहीच. सुट्टी मिळते ती थेट आता तुळशींचे लग्न लावून दिल्यानंतरच, नाही का? हल्ली तर आता फोटो बिटो, स्टेटस बिटस, सेल्फी वेल्फी, व्हिडिओ सगळ्याचे सावट आले आहे. मी पण त्यातलीच. तर श्रावण सुरू झाला आहे मंडळी. चला जाऊयात अशा एका निवांत स्थळी जिथे केवळ निसर्ग, हिरवळ आणि धबधब्यांचाच आवाज तुम्हाला अनुभवायला मिळेल. पाटणजवळील धारेश्वर हे ते ठिकाण. अतिशय सुंदर आणि मनाला निर्वाणात विलीन करणारी जागा. छोट्या गुहेत असणारे हे मठ आणि त्याच्या छतावरून वाहणारा धबधबा, वा, अप्रतिमच. मनाला मोहित करणारे, डोळ्यांना सुखद अनुभव देणारे ह्या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारे अनेक छोटे मोठे धबधबे. तर अशा या मठाला आणि ह्या स्थळाला ह्या श्रावणात नक्की एकदा भेट द्या. सगळ्यात महत्त्वाचे आहे तिथे खूप युनिक अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. महादेव, दत्त, 5 पांडव, नंदी, पिंड, राम आणि लक्ष्मण यांच्या दगडी आणि तांब्यांच्या मूर्त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात. धारेश्वर नाव कदाचित अशाचमुळे पडले असावे कारण की तिथे सतत पाण्याची धार सुरू असते.